आहे कोल्हापूर तालुका द्याला हो गरवीर तालुका द्याला हो गरवीर पंचगंगेच्या आटाटाला हनुमंतवाडी गाव आहे गारव्याला मारुतीचं ग्रामदैवत आहे गावाला घोडगिरीची दमला बदला गावाच्या मदाला इशीच्या घोडाला मसुराजा बसला हो गावाला गाव पंजत देवाला देव बंज तो गावाला आज सजला सण सुवर्णाचा आज सजला सण भंडाऱ्याचा लहान थोराला आनंद हो मोठा लहान थोराला आनंद हो मे मोठा लहान थोर मिटक्याने हो मेळा केला एका दिवसात धनगरी गणेश मैदान लावलं गावाला एकच मागण माझं घोडगिरी शिराला एकच मागण माझं घोडगिरी शिराला रावा मिली मिडक्याच्या पाठीला रावा मिली मिडक्याच्या पाठीला गैनाथ देवाचा वरदात माझ्या तीरावर तापमाने डिंबाड्या डोलावर सुंबरान मांडल या भगवा मांडल सुंबरान मांडला या भगवा कुणाला
म्हाताऱ्या माता खणवाना सिद्ध महारापाला आशीर्वाद लागली होती का द्यायला जात्याल्या कामाला महापा यशस्वी होतील झेंडा तुझा लागला मात्र त्याच वेळेला झेंडा तुझा रे बाबा लागला जसं खणवा मातेने आशीर्वाद द्यायला जसा महारापाने जसा पुढचा पुढा मातेचं दर्शन घेतलं आणि जसा पुढचा पुढा माघारी केला सीधा महारापा वाट लागलाय चालायला त्या जाग्याला अरे वाट लागलाय चालायला राणा म्हाळात ना म्हाळापा लागलाय फिरायला फिरत्याला जसं कळलं होतं कानूरच्या मठाला आणि त्या जुडीच्या देवाची मात्र त्याच वेळेच्या देवाला या जुडीच्या देवानी विचार केला मनाला हात लावला तिला महारापा लागला होता रानावनात ना फिरायला आणि फुला पाण्याचा सुदलिका काढायला एवढ्यात जुडीच्या देवासनी कळालं आता असा महारापा मागे येणार नाही म्हणून जुडीच्या देवाने विचार मनाचा केला त्याच वेळेला जुडीच्या देवाने मनाचा विचार केला आणि जुडीच्या देवाने हाडी मारली होती कुणाला आणि त्याच्या नादाने निघाला त्याच वेळेला निघाला हाडी मारली त्या गिरग्याने नदीच्या हाताला तळ हाता एवढा ढग उठायचा मात्र त्याच वेळेला हात जर का ढग जमायचा त्यात हिजबाई लवायच्या आणि दोन्ही दरडा त्याच वेळेला पावसाचा रपाटा सुरू झाला पाहिजे गिरग्याने नदी दोन्ही दरडानं मला पाहायली पाहिजे त्याच वेळेला असं लागलं होतं आग्न्या मेघाला देव बिरका ताकीदा द्यायला देवाला ताकीद द्यायला आणि एवढ्याच वेळेत जसा मला पात्याच वेळेला आणि एवढ्या वेळेला देवाच्या आज्ञेनुसार त्या गिरग्याने नदीच्या काठाला मात्र त्याच वेळेला वेळेला आपल्याला हाता एवढा ढग उठला इजबाई त्यात लवली पावसाचा रपाटा सुरू झाला त्या गिरग्याने नदीच्या हाताला आणि असं
बघणाऱ्या म्हाळापाकरणी काय केली होती त्या वेळेला म्हाळापान जसे त्या काळ्या कमळ्याची लांडी खोळी करायला आणि म्हाळापा वाट लागला रे बाबा चालायला त्याच वेळेस जसा वाट लागलाय चालायला पण चालत्या वाटला म्हाळापा मनामध्ये विचार लागला होता रे कालायाला बिवे बोलायला लागेला वे सांगायला बिवे सांगायला लागेला विचार केला त्या वेळेला त्याला वाटेला जसा म्हाळापा स्वतः ध्याई पिंडाला लागला रे बाबा बोलायला अरे बाबा या याड लाव्या ख्याल लाव्या देवानं अजून मला किती ख्याल लावतोय आणि याड मला लावतोय त्या जाग्याला असा म्हणत म्हाळापा वाट लागला चालायला निघून गेला होता गिरग्याच्या नदी जवळच्या बाजूला पण त्या गिरग्यानी नदीला म्हणू काय प्रकार लागला होता रे का तारडायला गिरग्यानी नदीच्या काठाला रे बाबा त्या शिर माळू दादाला काय झाले दिसायला त्या जाग्याला सात जणी भानी सात्या हसरा निसनाव्यानं संधी चवळ लागल्या होत्या करायला म्हाळापाला येत्याला नेत्रानं पाहिलं आणि काय लागल्या होत्या रिकाता शिर माझ्या माळून ते नेत्रानं पाहिलं
जागच्या जागी उभारला. सात्या सरा 7 जणी बहिणींनी नेत्रानं पाहिलं आणि काय लागल्या होत्या का बोलाय मात्र त्याच वेळेला एकमेकीला लागल्या रे बाबा जसं म्हाळापाला नेत्रानं पाहिलं. म्हाळापाला काय लागल्या होत्या बोलायला एवढ्यात मात्र त्याच वेळे कोण बाप्या चेंडाळा आलाय मात्र त्याच वेळेला म्हणून बहिणीने अंगी वस्त्र जसं संधी सवळ केलं आणि अंगी वस्त्र घातलं आणि म्हाळापाला काय बोलत होत्या त्याच वेळेला म्हाळापाला काय रे बाबा लागल्या तर बोलायला मात्र त्याच वेळेला हरणीच्या पाटरा आणि गायीच्या वासरा पाटाचा भाऊ आमचा उचील मात्र त्याच वेळेला अशा बहिणी लागल्या होत्या बोलाय त्या जाग्याला मागचा पुढा मला पण पुढं फिरवला निघून आला बहिणींच्या जवळच्या बाजूला. बहिणी लागल्या होत्या म्हाळापाला विकासता बोलायला. म्हाळापाला लागल्या रे बाबा बोलायला आणि एवढ्याच मात्र त्याच वेळेला म्हाळापा काय लागला होता बोलायला त्या चाललाय त्याच वेळेला जसे झाले त्याच वेळेला म्हाळापा बहिणीने काय लागला होता बोलाय त्या जाग्याला. माझ्या गुरुन याड लावलंय ख्याल लावलंय मला त्याच वेळेला. बिडबिडकीचं पाणी बिडकिड्याचं फुल अंटला तर माझी सेवा करायची नाहीतर माझी सेवा नाही तू करायची. आणि गुरुच्या सेवेसाठी फुलपाणी आणाय चालूय त्याच वेळेला. फुलपाण्याचं नाव घेतात त्याच्या 7 जणी बहिणी काय लागल्या रे बाबा बोलायला. तू आता जाशील मात्र त्याच वेळेला पण सतयुग जाईल आणि कलियुग येईल मात्र त्याच वेळेला. काहीतरी किरत पाहिजे ह्या गिरग्यान नदीला राहायला. बहिणी बोलत होत्या म्हाळापाला त्याच वेळेला बोलायला लागल्या बोलायला लागल्या. यानंतर सजीराव मेडका मंडळ कोथळी यावे यावे